नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर, अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल संपादक. मित्रहो, एक नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर आज आलेलो आहे आणि तो विषय आहे आपला समाज चालला कोठे. मित्रहो, गंभीर विषय आहे हा. तुम्ही समजदार आहात, सुशिक्षित आहात, बुद्धिजीवी आहात आणि विचारांची देवाणघेवाण आपल्यामध्ये झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने एक गोष्ट माझ्या मनाला लागून गेली आणि त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करावी आणि आपला समाज चालला कोठे यावर थोडासा विचार विमोचन व्हावं म्हणून मी हा आज विषय आणि हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, दिल्ली येथील सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांचं 80व्या वर्षी दुःखद निधन झालं. श्रीनाथ खंडेलवाल यांना कोण ओळखत नाही. त्यांना भारत सरकारने पद्मश्री सुद्धा पुरस्कारानं नवाजलेला आहे. त्याने अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद अनेक भाषांमध्ये झाला आणि विशेष म्हणजे ते करोडपती होते. 80 कोटीच्या वरची त्यांची मालमत्ता सुद्धा होती. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे. मोठा मुलगा व्यावसायिक आहे, मुलगी सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करते. पण मित्रांनो, तुम्ही म्हणाल हा सांगण्याचं कारण काय, तर त्या श्रीनाथ खंडेलवाल यांचं निधन 4 जानेवारी 2025 रोजी शनिवारी एका वृद्धाश्रमात झालं. कुठं झालं? वृद्धाश्रमात. आणि वृद्धाश्रमामध्ये ज्यावेळेस त्यांचं निधन झालं, त्यांच्या अंत्यविधीला त्यांच्या परिवारातील कुणी सुद्धा आलेलं नव्हतं. हे तर सोडाच, परंतु त्यांचा अंत्यविधी सुद्धा लोकवर्गणीतून करण्यात आला. मित्रांनो, ज्या माणसाला पद्मश्री पुरस्कार मिळतो, जो माणूस करोडपती आहे आणि ज्या माणसाच्या लिखाणावर अनेक भाषांमध्ये त्याचं रूपांतर होतंय, सरकार त्यांना पद्मश्री पुरस्कारानं नवाजतंय आणि त्यांच्याच मुलांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी हडप केली आणि त्यांना बेघर केलं. कुठं चालला आपला समाज? पहा, समाजाचं हे विदारक चित्र आहे. आज आईवडील मुलांना जड झालेले आहेत. जीवाचं रान करून आपण मुलाबाळांना शिकवतो, मोठे करतो आणि त्याच मुलं पुढं चालून जर आईवडील जड झाले म्हणून त्यांना जर सोडून देत असतील, तर ह्या समाजाला आणि आपल्या धर्माला आपण काय म्हणून सांगणार? मित्रांनो, अतिशय दुःखद बातमी आहे आणि हे चित्र आपल्या जवळपास बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला सुद्धा मिळत आहे. ज्या खंडेलवालांच्या 80 कोटीच्या वरची प्रॉपर्टी त्यांच्या मुलाने हडप केली आणि त्यांना घरातून हाकलून दिलं, त्यांना शेवटचे दिवस हे वृद्धाश्रमात काढावे लागले, अनाथालयात काढावे लागले आणि त्यांच्या अंत्यविधीला त्यांचे नातेवाईक सुद्धा आले नाहीत. सांगा, आपल्या धर्मग्रंथात असं लिहिलंय का? कोणता असा धर्मग्रंथ आहे की ज्यामध्ये आईवडिलाला सांभाळू नका म्हटलेलं आहे? सर्व धर्मग्रंथ हे आईवडिलांची सेवा करण्याचा आदेश देतात. परंतु आजचा नवयुवक कशाच्या धुंदीत वावरत आहे काही कळत नाही आणि मारून टाकीन, फोडून टाकीन, लांब करीन, अशाच गोष्टी त्यांच्या तोंडातून पाहायला मिळतात. पण आपल्या आईवडिलाला घेऊन त्यांची सेवा करणे, समाजामध्ये काहीतरी समाजासाठी आपलं घेणं देणं आहे याचं भान ठेवणे, हे सर्व आजचा समाज, आजचे तरुण पिढी विसरली की काय, असं मला सध्या जाणवायला लागलेलं आहे. आणि श्रीनाथ खंडेलवाल यांचं दुःखद निधन
ते अनाथाश्रमामध्ये झालं आणि त्यांच्या अंत्यविधीला त्यांच्या नात्यातलं कुणीही आलं नाही आणि लोकवर्गणीतून त्यांचा अंत्यविधी उरकावा लागला. ह्याच्यापेक्षा जीवनातील वाईट गोष्ट कोणती? मित्रांनो, आजकालचे मुलं खूप शिकत आहेत, सुशिक्षित झालेले आहेत, परंतु ते सुसंस्कृत मात्र नाहीत. आणि सुसंस्कृत होण्यासाठी आपल्याला समाजामध्ये जनजागृती करावं लागेल. समाजातील लोकांनी अशा मुलावर दबाव आणावा लागेल. आपल्या आईवडिलाची सेवा करण्यासाठी त्यांना बाध्य करावं लागेल. सगळ्याच गोष्टी कायद्यानं होत. पण मित्रांनो, हे चित्र जितके श्रीमंत उच्चवर्णीय लोक आहेत ह्यांच्यामध्ये तरी सध्या मला आईवडील जड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि हे मात्र अतिशय दुःखद आणि भविष्याच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ किंवा माझे विचार ऐकून काय वाटलं? जर आपलेच मुलं आपल्याला धोका देत असतील तर आपण आपल्या मुलाला शिक्षण देऊन चूक केली का? त्यांना सुशिक्षित बनविलं परंतु आपण सुसंस्कृत बनवलं नाही, असंच मला कुठेतरी वाटतं. तर श्री नवाज खंडेलवार यांच्या आत्म्याला शांती लाभो ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. परंतु असं वाईट मरण कोणाला येऊ नये आणि समाजातील प्रत्येक घटकाने, समाजातील प्रत्येक तरुणाने आपल्या आईवडिलाची होता होईल तेवढी सेवा करावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखामध्ये कसं जाईल ह्यासाठी प्रयत्न करावा, हेच मला फक्त यातून सुचवायचं होतं. पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह.